Hello students, today we will discuss about angular SHM and its differential equation. Here figure shows the metallic disc attached centrally to a thin wire, preferably nylon wire or metallic wire, hanging from a rigid support. If the disc is slightly twisted about the axis along the wire and released, it performs rotational motion in clockwise and anti-clockwise direction. Clockwise and anti-clockwise direction, and such oscillations are called as the angular oscillations or torsional oscillations. आता angular oscillations म्हणजे काय, नवीन शब्द शिकतोय आपण इथे एक. आता angular oscillations किंवा torsional oscillations पहिल्यांदा काय आहे ते आपण बघूया. ह्या ठिकाणी काय केलेलं आहे तर एक डिस्क घेतलेली आहे मेटलची आणि त्या डिस्कला सेंटरला एक नायलॉनचं थ्रेड बांधलेला आहे किंवा मेटॅलिक वायर बांधलेली आहे जी रिजिड सपोर्टला वरती बांधलेली आहे. आणि ही जी डिस्क आहे मेटॅलिक डिस्क ही थोडीशी एक स्मॉल अँगलमधून तुम्हाला काय करायचे, ट्विस्ट करायचे आणि रिलीज करायचे, सोडून द्यायचे. असं केल्यानंतर काय होणार आहे तर ही जी डिस्क आहे ती अँग्युलर SHM परफॉर्म करणार आहे. म्हणजे ही काही वेळेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होणार आणि परत तिथून परत क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट होणार. म्हणजे जसं आपला सिम्पल पेंडुलम हा फक्त लिनियर SHM परफॉर्म करतो, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमपासून निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जातो, परत निगेटिव्हपासून परत पॉझिटिव्हला जातो, त्याच्याबरोबर ही जी रिंग आहे ती अँग्युलर SHM परफॉर्म करते. ती म्हणजे कशी तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीनं ही डिस्क आहे ते अँग्युलर ऑसिलेशन्स परफॉर्म करणार आहे. ह्या अँग्युलर ऑसिलेशन्सलाच आपण टॉर्शनल ऑसिलेशन्स असं पण म्हणतो. तर आता हे जे अँग्युलर ऑसिलेशन्स आहेत किंवा टॉर्शनल ऑसिलेशन्स आहेत ह्याचा आपल्याला काय काढायचं आहे तर डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे. आता दिस मोशन इज गवर्न बाय the torque in the wire which is always opposite to the angular displacement. If its magnitude happens to be proportional to corresponding angular displacement, we can call the motion angular SHM. आता ह्याला angular SHM असं आपण कधी म्हणणार तर लिनियर SHM मध्ये आपण बघितलेलं की डिस्प्लेसमेंट ही फोर्सवर डिपेंड असते, म्हणजे F is directly proportional to -x. तसं अँग्युलर SHM ह्याला कधी म्हणणार आपण तर ह्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की रोटेशनल मोशनमध्ये जो काय आपण फोर्स लावतो त्याला आपण टॉर्क म्हणत असतो. आणि टॉर्कमुळं एखाद्या बॉडीची काय होत असते तर रोटेशनल मोशन होत असते. टॉर्क प्रोड्युसेस ओनली रोटेशनल मोशन. म्हणजेच ह्या अँग्युलर SHMमध्ये काय होणार आहे, जो तुम्ही लावलेला टॉर्क आहे म्हणजे ही जी ट्विस्ट करणार आहात तुम्ही ही डिस्क, त्यासाठी अप्लाय केलेला जो टॉर्क असणार आहे तो कशावर डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटवरती. आणि जेव्हा अशा प्रकारे हा टॉर्क अँग्युलर डिस्प्लेसमेंटवरती डिपेंड आहे हे आपण प्रूव्ह करू तेव्हा ह्या मोशनला आपण म्हणणार आहोत अँग्युलर SHM. तर हे आपण प्रूव्ह करणार आहोत. आता त्यासाठी आपण बघू द फॉर अँग्युलर SHM ऑफ अ बॉडी द रिस्टोरिंग टॉर्क ॲक्टिंग अपॉन इट फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थीटा. ह्यासाठी टॉर्क जो आहे तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटावरती डिपेंड असणार आहे असं आपण पहिल्यांदा इक्वेशन म्हणलं आहे. टो इज प्रपोर्शनल टू -θ और टो इज इक्वल टू -c θ. सी हा कॉन्स्टंट आहे, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे आपण लिनियर मोशनमध्ये बघितलं आहे. लिनियर मोशनमध्ये आपण इक्वेशन घेतलेलं फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू -kx. रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. त्यानंतर तसंच सिमिलर इक्वेशन आपण रोटेशनल मोशनमध्ये म्हणजे अँग्युलर SHMमध्ये घेणार आहोत. ते म्हणजे इथं होतं F इज इक्वल टू -kx, ह्या ठिकाणी रोटेशनल मोशनमध्ये असणार आहे टो इज इक्वल टू -c θ. x ही लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, थीटा ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. हा लिनियर मोशनमधला k हा फोर्स कॉन्स्टंट आहे आणि इथं जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण c म्हटलेला आहे. रोटेशनल मोशनमध्ये असणारं कॉन्स्टंट c म्हटलं आहे. त्यालाच आपण रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे c इज इक्वल टू काय होणार आहे, टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच ह्याला आपण रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपलं पहिलं इक्वेशन काय झालं, टो इज प्रपोर्शनल टू -θ और टो इज इक्वल टू -c θ.
ठीक आहे. जसं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स लिनियर मोशनमध्ये आहे तसं अँग्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये टो इज इक्वल टू मायनस सी थिटा घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की इन रोटेशनल मोशन इफ आय इज द मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ द बॉडी देन द टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी इज गिवन बाय टो इज इक्वल टू आय अल्फा. जसं लिनियर मोशनमध्ये आपण म्हणतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन, म्हणजेच ही जी क्वांटिटी आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सिलरेशन हीच क्वांटिटी आपल्याला रोटेशनल मोशनमध्ये लिहायची असेल तर आपण कशी लिहिणार, ह्याच्या सिमिलर क्वांटिटी, फोर्सला सिमिलर क्वांटिटी टॉर्क, मासला सिमिलर क्वांटिटी मोमेंट ऑफ एनर्शिया, लिनियर एक्सिलरेशनला अँग्युलर एक्सिलरेशन रोटेशनल मोशनमध्ये, म्हणजे टो इज इक्वल टू आय अल्फा, टो इज इक्वल टू आय अल्फा. म्हणजेच जसं एफ इज इक्वल टू एम ए तसं टो इज इक्वल टू आय अल्फा. हे आपण इक्वेशन आपल्याला माहिती आहे. तर हेअर अल्फा इज द अँग्युलर एक्सिलरेशन. युजिंग दिस इक्वेशन वी गेट आय अल्फा इज इक्वल टू मायनस, आता अल्फाला आपण काय म्हटलं आहे अँग्युलर एक्सिलरेशन. इथं एला म्हणतो लिनियर एक्सिलरेशन. ए लिहिताना आपण डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर लिहितो, तसंच अल्फा लिहिताना काय लिहिणार एक्सच्या जागी फक्त थीटा, म्हणजेच इथं लिनियर डिस्प्लेसमेंट इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा बाय डी टी स्क्वेअर. नाऊ सी हिअर इथं आपण लिहिलं आहे टो इज इक्वल टू मायनस सी थिटा, इथं लिहिलं आहे टो इज इक्वल टू आय अल्फा. एल एच एस सेम आहे, आर एच एस पण सेम करून टाकायची, म्हणजेच आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा झालं. म्हणजेच आपलं इक्वेशन काय झालं, अल्फाच्या जागी घातलं डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर, म्हणजेच आय डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा. हे जे मायनस सी थिटा आहे ते इकडे येणार आहे प्लस येणार आहे इज इक्वल टू 0. म्हणजेच हे जे आहे हे आपलं झालं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर एस एच एम. सिमिलर इक्वेशन आपण बघितलेलं आहे लिनियर मोशनमध्ये, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये, आणि त्या इक्वेशन आपलं असं होतं एम इंटू डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0. आयला सिमिलर क्वांटिटी लिनियर मोशनमध्ये असते मास म्हणजेच एम. हे आहे अँग्युलर एक्सिलरेशन, हे लिनियर एक्सिलरेशन डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. इथला कॉन्स्टंट आहे सी, इथला कॉन्स्टंट आहे के, इथं थीटा आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इथं एक्स आहे लिनियर डिस्प्लेसमेंट. तर सेम आपल्याला इक्वेशन मिळतं आहे अँग्युलर एस एच एममध्ये. हे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम आहे एम इंटू डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0 आणि आय इंटू डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर प्लस सी थिटा इज इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे अँग्युलर एस एच एमचं. देन the differential equation, we obtain the differential equation of angular SHM. Differential equation for angular SHM. From this equation, the angular acceleration alpha can be written as alpha is equal to d square theta by dt square, or here d square theta by dt square is equal to हे ना इकडे डिवाइड केलं आहे आणि इकडे नेऊन मायनस केलं, डी स्क्वेअर थिटा बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी थिटा बाय आय. म्हणजेच ह्याचा अर्थ असा झाला दिस अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस थिटा वेअर सी अँड आय आर कॉन्स्टंट. सी अँड आय आर कॉन्स्टंट. द अँग्युलर एक्सिलरेशन अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हँड्स दिस ऑसिलेटरी मोशन इज अँग्युलर एस एच एम. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन असं काढता येईल ज्या अर्थी अँग्युलर एक्सिलरेशन हे ज्याप्रमाणे लिनियर एक्सिलरेशन ए इज प्रपोर्शनल टू मायनस एक्स असते तसं इथं अँग्युलर एक्सिलरेशन अल्फा इज प्रपोर्शनल टू मायनस थिटा आहे. म्हणजे ह्याच्यावरनं ही जी मोशन आहे ह्या डिस्कची ती मोशन कोणत्या प्रकारची आहे तर अँग्युलर एस एच एम आहे, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर हे आपण प्रूव्ह केलेलं आहे ह्या ठिकाणी. डिफरन्शियल इक्वेशन पण काढलं आहे आणि ही मोशन ही अँग्युलर एस एच एम आहे हे पण प्रूव्ह केलं आहे. आता आपल्याला पिरियड काढायचा आहे. तर पिरियड काढण्यासाठी आपण काय करूया तर तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर एस एच एम इज डिफाईन ॲज द ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच द टॉर्क और अँग्युलर एक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही डेफिनेशन आहे अँग्युलर एस एच एमची. ही महत्त्वाची डेफिनेशन आहे. जशी आपण लिनियर एस एच एमची डेफिनेशन केली आहे सेम त्याच प्रकारे अँग्युलर एस एच एमची डेफिनेशन केलेली आहे. इथं फक्त आपण लिनियर एस एच एममध्ये लिनियर शब्द घातलेला, त्यानंतर ह्या ठिकाणी टॉर्कच्या ऐवजी फोर्स शब्द घातलेला होता, अँग्युलरच्या ऐवजी लिनियर एक्सिलरेशन. म्हणजे इथं फक्त आपल्याला काय करायचं आहे तर अँग्युलर एस एच एम डिफाईन करत असताना अँग्युलर एस एच एम इज डिफाईन ॲज द ऑसिलेटरी मोशन ऑफ बॉडी इन विच टॉर्क, फोर्सच्या ऐवजी टॉर्क घालायचं, टॉर्क
for angular acceleration is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to the angular displacement. कारण tau is proportional to minus theta आहे म्हणून डायरेक्शन अपोजिट. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द डायरेक्शन इज अपोजिट. आता ह्याचा आपण टाईम पिरियड लिहिलं. टाईम पिरियड आपण काढला आहे. सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड काढताना किंवा त्याच्या आधी आपण टाईम पिरियड डिफाईन करताना लिनियर एसएचएमचा टाईम पिरियड डिफाईन केला आहे. सेम त्याच प्रकारे अँग्युलर एसएचएमचा टाईम पिरियड डिफाईन करायचा. द टाईम पिरियड टी ऑफ अँग्युलर एसएचएम इज गिवन बाय टाईम पिरियड मीन्स टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. टी इज इक्वल टू 2π/ω. हाच फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे. फक्त ह्या ठिकाणी इथं जो ओमेगा आहे त्याच्याऐवजी इथं लिनियर ॲक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आपण असं म्हटलेलं होतं. त्याच्याऐवजी अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे दोन अँग्युलर शब्द फक्त ॲड केलेला आहे. लिनियर ॲक्सिलरेशनच्या ऐवजी अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर हा झाला आपला टाईम पिरियडचा फॉर्म्युला. टाईम पिरियड ऑफ अँग्युलर SHM. ओके. तर in this way, in this lecture, so we define the angular SHM and we also write the equation or formula for the time period of angular SHM. Okay, we will stop here.